भोंदू अशोक खरातचं प्रकरण ताजा असतानाच संगमनेर तालुक्यात राजेंद्र गडगे नामक एक भोंदू समोर आला आणि त्यानं मंत्रोच्चारानं आजार बरे करण्याचा दावा केला। हे प्रकरण अद्यापही सुरू असतानाच आता नवीन एक प्रकरण श्रीरामपूर तालुक्यात समोर आलंय आणि ते आहे गणेश शिंदे या व्यक्तीचं। गणेश शिंदे हा श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव रोडवर असणारं त्याचं हे घर आहे आणि याच ठिकाणी दावल मलिक बाबांचा तो भक्त असल्याचा दावा करत त्याने एक खोली तयार केलेली होती आणि या खोलीमध्ये दर गुरुवारी अनेक भक्त या ठिकाणी आपल्या समस्या निवारणासाठी येत होते। तसं पाहिलं तर दररोज देखील या ठिकाणी अनेक भक्त यायचे। मात्र काल गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी जर आत्ता पाहिलं तर एकदम शांतता आहे। एकूणच जर पाहिलं तर गणेश शिंदे याच्यावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात एका महिलेनं फिर्याद दाखल केली व तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर पोलिसांनी देखील तात्काळ या गणेश शिंदेला ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी केली। त्यात त्याने सुरुवातीला असं काही घडल्याचं सांगितल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले। त्यामुळे नेमकं आता हे सगळं प्रकरण काय हे सगळं पोलीस तपासात समोर येईलच। मात्र एकीकडे भोंदू अशोक खरात असेल, त्यानंतर राजेंद्र गडगे आणि आता हा गणेश शिंदे, या ठिकाणी याचं जर देवघर पाहिलं तर हा दावल मलिक यांचा भक्त असल्याचा दावा करत त्यांची शक्ती त्याच्यात असल्याचं तो सांगायचा आणि या ठिकाणी अनेक भक्त जे यायचे त्यांच्यावर तो उपचार करायचा किंवा त्यांना वेगवेगळे मार्ग सांगायचा असं या ठिकाणच्या परिसरात सांगितलं जातं। एकूणच जर पाहिलं तर सध्या अनेक ठिकाणी अशा भोंदूंचं जे काही या गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत। त्यातच आता श्रीरामपूर तालुक्यातील या भोंदूनं ज्या पद्धतीनं अत्याचार केलाय आणि जी आर्थिक फसवणूक केली याचा तपास आता श्रीरामपूर पोलीस करतायत। तर दुसरीकडे जे गणेश शिंदेचे नातेवाईक असतील किंवा त्यांची आई असतील यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। जर 3 वर्षापासून असा काही प्रकार माझा मुलगा करत होता तर मग त्यावेळेसच ती महिला पुढे का आली नाही, अचानक ती महिला पुढे कशी आली असा प्रश्न देखील या कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे माझ्या मुलाने केवळ धार्मिक काम तो करत होता, त्यात कुठलंही गैर त्यांनी केलं नाही असा दावा या कुटुंबाने केलाय। त्यामुळे आता पोलीस तपासात नक्की या महिलेने केलेले आरोप असतील आणि किंवा या व्यतिरिक्त अजूनही काही महिला किंवा अजून कोणी ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असे कोणी समोर येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।